कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही। आज पुन्हा एकदा या भीषण मालिकेची पुनरावृत्ती झाली असून येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोल वय 60 राहणार येसगाव या महिलेचा मृत्यू झाला आहे। केवळ 4 दिवसांपूर्वी टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं होतं, परंतु वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एका निरपराध जीवाचा बळी गेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई सकाळच्या सुमारास आपल्या शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या। त्याचवेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली। हल्ल्यात शांताबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। काही शेतकऱ्यांनी किंचाळण्याचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनी हा हृदयद्रावक प्रकार पाहिला। या घटनेनंतर येसगावसह परिसरातील गावांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन छेडले। त्यांनी वनविभागाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला ठार केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। 6 दिवस झाले आमच्या येसगावमध्ये ही दुसरा बळी आणि हा घेतलेला प्रशासनाने घेतला बळी असं म्हणेन मी। कारण निष्क्रिय प्रशासन एकदम हलगर्जीपणा चालू आहे। आमचे घटना झाल्यानंतर 2 दिवसांनी पिंजरे आणून लावतात आणि परत 4 दिवसांनी घेऊन जातात। आम्हाला फसवतात, शेतकऱ्यांना फसवतात। तुम्ही समाधान करता शेतकऱ्यांचं फक्त का बाबा आम्ही पिंजरे आणले, आमचं काम केलं। अहो तो रेंजर अधिकारी काय त्याचं नाव हरामखोरच्या हातात एवढी काठी रोडे नाव काहीतरी त्याचं हरामखोरच्या हातात एवढी काठी, फक्त काठी। अरे ते काठीने कुत्रा मारायचं नाही आणि मग काय करायचं आम्ही? अहो आमच्या घराच्या 100 फुटावरून जर आमची माईला ओढून नेली बिबट्यानी मारली तर आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही? खायचं काय आम्ही? आमचा दूध धंदा आहे। आमच्या माईला रानात गवताला जातात, लेकरं शाळेत जातात। आम्ही काय सगळं अधांतरी झालं, सगळं अधांतरी। कोणाच्या भरवशावर आम्ही काय करायचं? प्रशासन काय करीत नाही, स्थानिक संस्था काय करीत नाही, काय एकदम भयानक चित्र आहे। आता तुम्हाला सांगतो आम्ही जोपर्यंत तो बिबट्या मारला जाणार नाही तोपर्यंत ह्या महिलेचा मृतदेह आम्ही जाणार नाही, हे तुम्हाला सांगतो, आजच सांगतो आम्ही। जोपर्यंत तो नरभक्षक बिबट्या पकडला जाणार नाही, मारला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या महिलेचा इथं मृतदेह असाच ठेवणार। आम्ही पूर्ण रस्ता हवे, नगरमाडा हवे पूर्ण तोपर्यंत जाम ठेवणार जोपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय लागत नाही। आम्ही आता फुल तापाला बळी पडणार नाही, कारण आम्ही दुसरी घटना झाली ते वारंवार तेच सांगितलं जातं आम्हाला, वावरात जायचं, महिलांना वावरात पाठवायचं, जाऊ शकत नाही। सगळं एकदम विदारक चित्र आहे साहेब। तुम्ही काम केलं काय? घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या। तसेच वनविभाग आणि प्रशासनाला तातडीने कारवाईचे निर्देश देत हा नरभक्षक बिबट्या शूट ॲट साईट करण्याची परवानगी द्यावी अशी ठाम मागणी केली। दरम्यान पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। येसगावसह टाकळी, पिंपळगाव, धामोरी या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे। नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून रात्री बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सलग 2 हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत। शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता असून शेतात काम करण्यास लोक भीत आहेत। महिलांमध्ये विशेषतः दहशतीचे वातावरण आहे। नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्यांच्या पकडीसाठी पिंजरे वाढवावेत, रात्रीच्या वेळेस पथकाची गस्त वाढवावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील बिबट्यांचे वाढते हल्ले आणि वनविभागाच्या निष्क्रियतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख, कोपरगाव।